यावेळेस फटका ऑन साइडला आडवा बॅटचा हा कडवा प्रहार बॉल सीमा पार मनोजच्या बॅट मधून येतोय षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा पहिल्या षटकाखेरीज धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अकरा या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 11 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटच्या चेंडूवरती एक आक्रमकता दाखवली गेली. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळतात. कसबा ठाणे संघाचा आणखीन एक दर्जेदार खेळाडू आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. बारा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहायला गेलं तर जलसिंग पाटीलला आपण पाहतो. तर दुसऱ्या बाजूला मनोज ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. 12 चेंडू आणि बनवायच्या धावा 23. कुलातला बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. कमालीचा चेंडू हाताला गेला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या मात्र स्थिरावते. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये बनवायच्या 23 धावा. हा चेंडू कमालीचा हाताला गेला. परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटीलने हाताळलाय. अकुट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का नाही. 4 धावा धावफलकावरती म्हणजे धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतोय ते 15 या आकड्यावरती. या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 15 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहे. जलसिंग पाटीलच्या बॅट मधून एक चौकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा काय चेंडू हाताला जातो. ब्लाइंड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतो. वेग भन्नाट पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपल्या मेन स्क्रीन वरती. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. भन्नाट वेगात बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल येतोय. 9 चेंडू आणि 19 आवश्यकता आहे. 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत. जलसिंग पाटील कुठेतरी या सामन्यामध्ये थोडासा ऑफ कलर, थोडासा शांत दिसतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केले. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का. दुसरीचा प्रयत्न झालाय. मात्र या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मनोजला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. मनोजला माघारी परतावं लागते. मनोज बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पडळचा आणखीन एक जबरदस्त खेळाडू उत्तम तोडकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. 16 या आकड्यावरती पहिला धक्का बसलाय. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. चित्त तरारक लढत पाहायला मिळते. दोन्ही संघ अगदी अटीतटीची लढत एकमेकांना देताना पाहायला मिळत आहेत. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. इथे जर पाहायला गेलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात, व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आल्या. म्हणजे धावसंख्येचं टोटल 17 या आकड्यावरती अर्धा पल्ला पार पाडला. अजूनही अर्धा पल्ला पार पाडायचा आहे. 8 चेंडू मध्ये अजूनही 17 धावा बनवायच्या आहेत. 17 धावा बनवल्या गेल्या आहेत. 17 धावा अजूनही बनवायच्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. प्रतीक पाटील कुठेतरी पाहायला गेलं तर कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. चांगली गोलंदाजी सातत्याने करून देतोय. लोअर फुल टॉस बॉल. खराब चेंडू.
होतं फलंदाजाला आमंत्रण, स्वीकारलंय 6 धावा फलकावरती. जलसिंग पाटीलच्या बॅटमधून षटकार. समीकरण बदलतंय आता. मात्र 7 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. एक षटकार महत्वाचा, षटकार महत्वाच्या क्षणी आलाय. 7 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. दोन्ही टीम्सने आता मात्र आपल्याला सिद्ध करून दाखवलाय. इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय. इथे दंडित केला जाईल, नाही थांबणार आहे बॉल. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. वाईट +4 असा 5 धावांचा जॅकपॉट ऍड झालाय के के स्पोर्ट्स पडोलच्या खात्यामध्ये. समीकरण आता बदलतंय. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर कुठेतरी सुरुवातीला स्ट्रगल केला, मात्र जलसिंग पाटील पुन्हा एकदा एक मोठा फटका आला. त्यानंतर गोलंदाजावरती दबाव आणि आता कमबॅक झालाय. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलं. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 29 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि बनवायच्या त्या धावा 5 धावा बनवायच्या. 6 चेंडू आणि 5 ची आवश्यकता आहे. चला वाघवे कॅप्टन, आपण नाणेफेकीसाठी यायचंय. वाघवे टीम कर्णधार, आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळेस पटकन साईडला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आता समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. चला वाघवे कॅप्टन, नाणेफेकीसाठी यायचं. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, मात्र कंप्लीट झालाय. 4 धावा, विजयाची धाव आली. जलसिंग पाटीलने या सामन्यामध्ये कमाल केले. क्रिकेटच्या रणांगणामध्ये कोणी कधी हरत नसतो. जो थांबतो तो हरतो आणि जो चालतो तो जिंकतो. आणि या मॅच मध्ये सिद्ध केलंय स्वतःला जलसिंग पाटीलने. 4 धावा फलकावरती ऍड होतील, म्हणजेच विजयाचा चौकार जलसिंग पाटीलच्या बॅटमधून आलाय. चला वाघवे टीम कॅप्टन, आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे, आपला कर्णधार पाठवायचा आहे. वाघवे टीम कर्णधार, चला नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतरचा होणारा सामना आजच्या दिवसातली पहिली सेमी फायनलची लढत. एका बाजूला वाघवे स्पोर्ट्स, वाघवेचा संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये के के स्पोर्ट्स पडळचा संघ. या दोन्ही टीम्स मध्ये ही लढत, हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाघवे कॅप्टन, लवकरात लवकर यायचंय टॉस साठी.
चला नाणेफेकीचा कौल के स्पोर्ट्स पडळ संघाच्या बाजूने लागला. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. के स्पोर्ट्स पडळ संघाच्या विरोधात वाघवे स्पोर्ट्स. वाघवेचा संघ सेमीफायनलची लढत आजच्या दिवसातली या स्पर्धेतली पहिली सेमीफायनलची लढत. एका बाजूला वाघवे स्पोर्ट्स वाघवेचा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये के स्पोर्ट्स पडळचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे.